कॉस्ट कन्सेप्ट. कॉस्ट कन्सेप्ट आता तुम्हाला आहे ना पेपरला हा क्वेश्चन 4 मार्काला येतो. खर्च संकल्पना स्पष्ट करा किंवा मग प्राप्ती संकल्पना स्पष्ट करा. म्हणजे कॉस्ट कन्सेप्ट और रेव्हेन्यू कन्सेप्ट एक्सप्लेन करायला लावतात तुम्हाला. किती मार्काला येतं? 4 मार्काला येतं. ठीक आहे. 4 मार्काला नाही आलं ना तर ते 2 मार्काला पक्का येतो. फरक स्पष्ट करायला कुठे येतं? फरक स्पष्ट करा. डिस्टिंग्विशला 2 मार्काला पक्का येतं. 1 ते 4 मार्काला येतं, 2 मार्काला. आणि तसं नाही आलं तर ऑब्जेक्टिव्हला तर येतं. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे चुकी बरोबर जोडायला वगैरे वगैरेला. ठीक आहे. चलो. व्हॉट इज कॉस्ट कन्सेप्ट? कॉस्ट म्हणजे काय? कॉस्ट म्हणजे खर्च. कॉस्ट कन्सेप्टमध्ये इथे तुम्हाला म्हणायचं काय माहिती का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जेव्हा एखादा प्रोड्युसर प्रोडक्शन करतो, उत्पादन करतो, तेव्हा त्याला वेगवेगळ्या उत्पादन घटकांवर खर्च करावा लागतो. आणि त्या उत्पादन घटकांना दिला जाणारा जो मोबदला आहे त्यालाच काय म्हटलं जातं? खर्च. कळलं? फॅक्टर ऑफ प्रोडक्शनला जे आपण रिवॉर्ड्स देतो दॅट रिवॉर्ड इज कॉल्ड ॲज कॉस्ट. ठीक आहे. बट कॉस्ट हॅज 2 टाइप्स. कॉस्ट हॅज 3 टाइप्स. टोटल कॉस्ट, मार्जिनल कॉस्ट अँड एव्हरेज कॉस्ट. पहिले एव्हरेज आणि मग मार्जिनल आहे ना. टोटल, एव्हरेज आणि मार्जिनल. पण खर्चाचे प्रकार किती आहे? 3. एकूण खर्च. खर्चाची संकल्पना किती आहे? 3. एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च. एकूण खर्च म्हणजे कसा? तर बघा आपल्याकडे ना टोटल काय म्हणतात त्याला, काय म्हणतात बरं मराठीमध्ये? बदलता खर्च. एकूण बदलता खर्च प्लस एकूण स्थिर खर्च या दोघांची मिळून टोटल होते ती असते एकूण खर्च. माधवा, या वर्षी मॅडम तुम्हाला किती खर्च झाला क्लासला? तर तेव्हा मी सांगताना कसं सांगेल? सगळ्यात पहिले माझा एकूण स्थिर खर्च. मला मॅडम लाईट बिल त्याच्यानंतर भरायला लागलं, त्याच्यानंतर काय भरायला लागलं? क्लासचं रेंट भरायला लागलं. हा झाला माझा एकूण स्थिर खर्च. समजा तो असला माझा 6,000 रुपये. मग तो म्हटलं मॅम अजून काय खर्च झाला? 6,000 रुपये महिन्याचे. मग 72,000 रुपये माझे महिन्याचे. आणि प्लस मॅडम तुमच्याकडे अजून काय खर्च झाला? मला नोट्स द्याव्या लागल्या. मग समजा आपण नोट्सचं म्हणूयात, समजा नोट्सचे 1,000 रुपये है ना पर पर्सन पर स्टुडंट. समजा माझ्याकडे 40 स्टुडंट आहेत. 40 स्टुडंट असतील तर खर्च किती होईल? 40,000. बरोबर ना. तेच माझ्याकडे 50 स्टुडंट असतील तर खर्च होईल 50,000. पण रेंटचं तसं आहे का गं? रेंट एक स्टुडंट असेल तरी मला भाडं 6,000च लागणार आहे. 2 असतील तरी 6,000, 50 असतील तरी 6,000च भाडं लागणार आहे. तो आहे स्थिर खर्च. आणि जो पर स्टुडंट बदलतोय तो आहे बदलता खर्च. कळलं का? भावना पोचली? मग एकूण खर्च म्हणजे काय? एकूण खर्च म्हणजे एकूण स्थिर खर्च आणि बदलता खर्च यांची बेरीज. आहे का असं दिलेलं? दिलं आहे ना. मग एकूण स्थिर खर्चाचं एक्झाम्पल काय दिलं आहे त्यांनी? घसारा, भाडं आहे की नाही, डेप्रिसिएशन, रेंट, सॅलरीला काय म्हणतात रे? वेतन है ना. आणि बदलता खर्चाला त्यांनी काय काय एक्झाम्पल दिलेलं असेल बरं? रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. अजून काय दिलं आहे बरं बदलता खर्चाचं एक्झाम्पल? फ्युएलला काय म्हणता? फ्युएल इंधन. आणि लेबर म्हणजे श्रम. भावना पोचली? नक्की कळलं? पुढे बघा नेक्स्ट खर्च आहे एव्हरेज कॉस्ट. कोणती कॉस्ट? एव्हरेज कॉस्ट. एव्हरेज कॉस्टला मराठीमध्ये काय म्हणतात अजून? सरासरी खर्च. हा सरासरी खर्चला काय म्हणायचं? एकच वाक्य कंपल्सरी पाठ करून घ्या. हां, एका वस्तूच्या उत्पादनामागे लागणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. कॉस्ट इन्कर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पर युनिट इज कॉल्ड ॲज एव्हरेज कॉस्ट. इट इज डिराइव्ड बाय टोटल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी. हा कसा मिळतो? एकूण नगसंख्येने भागायचं. कोणाला? एकूण खर्चाला. कळलं का? एकूण खर्च 10,000 आहे आणि एकूण नगसंख्या तुम्ही बनवल्या 1,000. तर 10,000 भागिले 1,000. इकडचे 3 शून्य गेले, तिकडचे 3 शून्य गेले. किती उरले? 10 रुपये. एका वस्तूला बनवायला खर्च किती लागला? 10. दिस इज सरासरी खर्च. कळलं का? सरासरी खर्चला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? एव्हरेज कॉस्ट. याची डेफिनेशन लिहिणं गरजेचं आहे, त्याचा फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. बस एवढंच गरजेचं आहे. कळलं का? 4 मार्काला जर का हा क्वेश्चन येतोय फक्त खर्च संकल्पना, तर या 3च गोष्टी लिहायच्या आहेत तुम्हाला ना. मग तुम्हाला 2 पार तर भरणंच आहे. मस्त की भरून लिहायचं, एक्झाम्पल देऊन लिहायचं. उदाहरणार्थ क्लासचे भाडे 4,000 रुपये आहे, 6,000 रुपये आहे आणि वस्तू स्टुडंट्सला देण्यात येणारे नोट्स या
पर स्टुडंट 1000 रुपये आहे. जर का 50 स्टुडंट्स असतील तर 50 स्टुडंट तू 1000 रुपये. येत आहे का लक्षात? मग असे झाले 50,000 प्लस रेंटचे झाले, खर्चचे झाले 72,000. 72 आणि 50 किती आले? 1,22,000. हा आहे एकूण स्थिर खर्च, एकूण खर्च. मग मॅडमकडे स्टुडंट आले 100. मग 1,22,000 भागिले 100. मग 1,22,000 भागिले 100 केले तर पर स्टुडंट मला किती पैसे मिळाले? त्याला म्हणतात सरासरी. पर स्टुडंट मला किती खर्च झाला? तर तो आहे माझा सरासरी खर्च. किती झाला पर स्टुडंट? 1,22,000 भागिले 100 ना, तो आला 1220, 1220. हा माझा आला सरासरी खर्च. पण त्याच्यानंतरच मॅडमकडे अजून एक नवीन स्टुडंट आला म्हणून त्यांना रेंट तर काही वाढलं नाही, पण नोट्सचा खर्च वाढला आहे की नाही. एका नोट्सला किती रुपये लागत होते मला? 1000 रुपये. पहिले टोटल खर्च होता माझा 1,22,000 आणि आता तो आहे आता तो झाला 1,23,000. माधवा कितीने वाढला? 1000 वाढला. दॅट इज माय मार्जिनल खर्च. कळलं का? सीमांत खर्च. एका वाढीव नद्याच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारा भर, ह्याला काय म्हणतात रे? मार्जिनल कॉस्ट. सीमांत खर्च. सीमांत खर्च रे. सीमांत. मी सीमांत शिकवते एकीकडे तुला, फक्त सरासरी नाही चालू आहे. सीमांत खर्च. टोटल खर्च काढला आपण आधी, किती आला तो? 1,22,000 आला है ना. आणि माझ्याकडे स्टुडंट 100 आहेत, तुम्ही भागिले काय केलं? 100 केलं, तर सरासरी खर्च किती आला? 1220 आला है ना. पण जेव्हा मी तुला म्हणते की माझ्याकडे एक स्टुडंट अजून वाढला तर मला त्याचा खर्च कसला वाढला? फक्त नोट्सचा वाढला. 1000 रुपयांनी वाढला. म्हणजे आधी खर्च होता 1,22,000, आता किती झाला? 1,23,000. माधवा कितीने वाढला? 1000 वाढला. याला काय म्हणतात? सीमांत खर्च. काय म्हणतात याला? सीमांत खर्च, मार्जिनल कॉस्ट. भावना पोचली का? ओके, वाचा हे कॉस्ट कन्सेप्ट तिघही वाचा. कॉस्ट कन्सेप्ट तिन्ही वाचा. चलो, प्राप्ती संकल्पना. प्राप्ती संकल्पनेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे? रेव्हेन्यू कन्सेप्ट. So what is revenue? Revenue refers to receipt obtained by firm from sale of certain quantity of a commodity at a given price in the market. बाजारात प्रचलित असलेली किंमत आहे ना, त्या किमतीला तुम्ही जेव्हा विक्रेता काय करतो? त्याच्या वस्तूंची नगरसंख्या विक्री करतो. त्यालाच काय म्हणतात? प्राप्ती असे म्हणतात. चला, मग रेव्हेन्यू काय असतो? तर वस्तूच्या विक्रीपासून मिळणारे उत्पन्न, त्यालाच म्हणतात रेव्हेन्यू म्हणजेच प्राप्ती. भावना पोचली का? मग आता या प्राप्तीचे पण आपल्याकडे 2 प्रकार, 3 संकल्पना आहेत. प्राप्तीच्या संकल्पना किती आहे? 3. एक आहे एकूण प्राप्ती, एक आहे सरासरी प्राप्ती आणि एक आहे सीमांत प्राप्ती. एकूण प्राप्ती म्हणजे टोटल रिसिप्ट्स, सरासरी प्राप्ती म्हणजे एव्हरेज रिसिप्ट्स आणि सीमांत प्राप्ती म्हणजे मार्जिनल रिसिप्ट्स. ओके, सेम कॉस्ट सारख्याच गोष्टी आहेत. हां, फक्त आहे ना इथे उत्पन्नामध्ये ना एकूण बदलतं उत्पन्न, स्थिर उत्पन्न असा काही विषय नाही आहे. इथे उत्पन्न म्हणजे काय? तर वस्तूंची विक्री केलेली नगरसंख्या गुणिले वस्तूची किंमत. प्राइस इंटू क्वांटिटी सेल, क्वांटिटी सोल्ड. 100 विकल्या आहेत वस्तू, त्याची प्राइस आहे 100. 100 इंटू 100 10,000. किती आलं तुमचं टोटल रिसिप्ट्स? 10,000. कळलं का? एकूण प्राप्ती किती आली तुमची? 10,000 आली. मग आहे सरासरी प्राप्ती. सरासरी प्राप्ती कशी कराल रे? आताच तर बोलली मी. किती वस्तू विकल्या तुम्ही? 100 आहे की नाही. किती वस्तू विकल्या? 100. आणि 100 वस्तू विकून तुम्हाला किती रुपये एकूण भेटले होते रे माधवा? 100 वस्तू विकून किती पैसे भेटले होते? 10,000 रुपये आहे की नाही. मग 10,000 भागिले 100, एकूण प्राप्ती भागिले एकूण विक्री केलेली नगरसंख्या. प्राप्ती आहे 10,000 आणि विक्री केलेली नगरसंख्या आहे 100. 10,000 भागिले 100 केलं तर किती आलं आपलं? 100 रुपये. तर एका वस्तूची विक्रीची किंमत किती आली? 100. एका वस्तू मागे मिळणारे उत्पन्न किती झाले? 100. भावना पोचली का? एका वस्तू मागे मिळणारे उत्पन्न किती आले? 100 आले. रेव्हेन्यू रिसीव्ड बाय सेल ऑफ पर युनिट इज कॉल्ड ॲज मार्जिनल रिसिप्ट्स.
मार्जिन सॉरी ॲव्हरेज रेव्हेन्यू, थांब ग वेदिका यार, ॲव्हरेज रेव्हेन्यू सॉरी, ॲव्हरेज रेव्हेन्यू इज रेव्हेन्यू पर युनिट सोल्ड. पर युनिट सोल्ड, एक वस्तू विकून तुम्हाला जेवढा प्रॉफिट मिळतोय, तुम्हाला जेवढा पैसा मिळतोय त्याला काय म्हणायचं? सरासरी प्राप्ती, ॲव्हरेज रिसेप्ट्स. त्याचा फॉर्म्युला पण दिला आहे, टोटल रेव्हेन्यू अपॉन टोटल क्वांटिटी, एकूण प्राप्ती भागिले एकूण नगदसंख्या. कळलं का? जेव्हा मी मग आहे मार्जिनल रेव्हेन्यू. मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे सीमांत प्राप्ती. एका वाढीव नगाच्या विक्रीनंतर मिळणाऱ्या प्राप्तीला सीमांत प्राप्ती असे म्हणतात. एका वाढीव नगाच्या विक्रीनंतर मिळणाऱ्या प्राप्तीला सीमांत प्राप्ती असे म्हणतात. किंवा एका वाढीव नगाच्या विक्रीमुळे एकूण प्राप्तीत होणारा बदल म्हणजे सीमांत प्राप्ती होय. चेंज ब्रॉट इन टोटल रेव्हेन्यू बाय सेल ऑफ ॲडिशनल युनिट. चेंज ब्रॉट इन टोटल रेव्हेन्यू बाय सेल ऑफ ॲडिशनल युनिट इज कॉल्ड ॲज मार्जिनल रेव्हेन्यू. भावना पोचली का? त्याचा फॉर्म्युला पण बघून घ्या मस्तपैकी. फॉर्म्युला डायरेक्ट बाय हार्ट करायचा आहे. दिसला का तुम्हाला? मार्जिनल रेव्हेन्यू इज इक्वल टू TRN मायनस TRN मायनस 1. टोटल रेव्हेन्यू N म्हणजे किती? 101 वस्तू विकल्या तेव्हा तुम्हाला किती पैसे मिळाले, मायनस 101 मायनस 1. 101 मायनस 1 किती होते? 10. 100 वस्तू विकल्या होत्या. 100 वस्तूंना किती मिळालं होतं तुम्हाला इन्कम? 10,000 रुपये. आणि जी 101वी वस्तू विकली ना तुम्ही, तिच्या मिळून तुमचं इन्कम आलं समजा म्हटलं 11,000. समजा मी म्हटलं की तुम्हाला जे 10,000 होते ना, आता झाले 11,000. आता झाले 11, पण आधी होते 10. एकने किती वाढला? 1,000. एकाच्या विक्रीने वाढला 1,000. मग सीमांत प्राप्ती काय आली? 1,000 आली. मार्जिनल रेव्हेन्यू इज 1,000 रुपीज. कळलं का? कळलं का? मी मन वरतून गेलं. 100 वस्तू विकल्या 10,000 रुपये इन्कम आलं. 101 वस्तू विकली 11,000 इन्कम आलं. मग 101 वाली वस्तू आहे त्याच्यातनं मायनस करायची 100वी वस्तूचं इन्कम. 101 वस्तूंचं इन्कम किती आलं होतं? 11,000. आणि 100 वस्तूंचं इन्कम किती आलं होतं? 10,000. 11तनं गेले 10, किती उरले? 1,000. कळलं का? N-1 म्हणते मी तुम्हाला. हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. इकडे बघा, तो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला मार्जिनल रेव्हेन्यू विचारला आहे Nचा. N किती आपला? 101वी वस्तू. तर तुम्हाला काय करायला लागेल? टोटल रेव्हेन्यू N मायनस टोटल रेव्हेन्यू N-1. टोटल रेव्हेन्यू N किती आहे? 101. आणि मायनस टोटल रेव्हेन्यू N-1 म्हणजे किती? 101 मायनस 1. 101 मायनस 1 किती येतात? 100. 101चं इन्कम किती आपलं? 11,000. आणि 100चं किती आहे? 10,000. 11तनं गेले 10,000, किती उरले? 1,000. मग ह्या 101वा युनिट जो विकला तुम्ही, एक्स्ट्राचा युनिट, त्याच्यातनं किती रुपये मिळाले? 1,000 रुपये. कळलं का? हे ना आपण जेव्हा बोलतो ना ते खूप सोपं असतं. फॉर्म्युला लिहिताना फॉर्म्युला लिहून दाखवतो ना ते अवघड दिसतं. म्हणून म्हटलं मी तुम्हाला की फॉर्म्युला डायरेक्ट पाठच करून घ्या, विषय संपवा. भावना पोचली का? की अजून पण नाही कळालं? हे होतं तुमचा लेसन नंबर 4. इथे तो होतो रिव्हिजन समाप्त.